चला आपण आता टेरेसवर आलो आहे इकडच्या. शपथ. हे मला भीती वाटते बट लंबे. आणि इकडे स्विमिंग पूल पण आहे, पण एवढं गार आहे की पाण्यात जायची हिंमत होणार नाही कोणाची. अरे बापरे, बर्फ आहे, चिल्ड पाणी. आज समुद्र दिसतोय ना, ब्युटिफुल. आणि इकडचे रोड्स नरिमन पॉइंट सारखंच वाटतं मला हे. पण क्वीन्स नेकलेस तो जो परिसर आहे ना असा गोल, ओके, इकडनं पण तसाच गेलाय असा. हल्ली लोक सर्फिंग करतायत पाण्यामध्ये इथे, दिसतात का? पाण्यात सर्फिंग करतात. गुड मॉर्निंग वन्स अगेन. आपण आता इथं मार्बल माउंटन्सला आलेलो आहोत, मार्बल माउंटन्स. आणि इकडे सगळे जे शॉप्स वगैरे दिसत आहेत ना, हे सगळे मार्बलचे शॉप्स आहेत. आणि ह्याच्यामधनं त्यांनी मग असं आर्ट वगैरे केलेले आहेत. आपण हे पण बघणार आहोत. आणि ही एंट्रन्स आहे एक ॲक्च्युली इथे. दिस इज द एंट्रन्स. आपल्या टॅक्सी ड्रायव्हरने आपल्याला इथेच सोडलं. आणि हे जे दिसतंय वरतं सगळा हा जो डोंगर आहे, हा सगळा मार्बल, आतनं सगळा हा मार्बलचा डोंगर आहे. आणि बराच मोठा स्पेस आहे इकडे. इनफॅक्ट समोरच्या साईडलाही आपल्याला दिसतोय तो तिकडे. तर इट्स अ बिग प्लेस. तर आपण आता हे बघायला आलेलो आहोत. सो चलो बघूयात की मार्बल माउंटन्सच्या आतमधनं कसं दिसतंय हे. ओके, सो लेट्स गो इनसाइड. ते आता मी एंट्रन्सला आलेलो आहोत. मला वाटतं तिकडे बुकिंग काउंटर आहे आणि इथे जायची लाईन आहे. ते एलिव्हेटर दिसतं, मला वाटतं त्या एलिव्हेटरमधनं वर जायचं आहे आपल्याला. आणि ही लाईन आहे एलिव्हेटरसाठी. तर लेट्स सी. आणि एलिव्हेटर किंवा इथनं चालण्यासाठी पण इथनं आतमध्ये लोक चालले त्यामधल्या इथून आतमध्ये. ओके, सो आता आपण बघूयात फर्स्ट ऑफ ऑल तिकीट. आणि इथे 20,000 डॉंग लिहिलेलं आहे पर पर्सन. ओके, विच इज ओके, जास्त नाही येतं. 20,000 इज ओके. आणि इथनं सगळे लोक आत चाललेत. सो चलो आपण आधी तिकीट घेऊयात आणि मग आत जाऊयात. लेट्स गो. 20,000ची नोट आहे ही. आपण आता 2 नोटात देतोय. सो 20,000चं एक तिकीट. आणि हे तिकीट काउंटर आहे इकडे. आणि ही आपली एंट्री आहे इकडनं. सो आपल्याला तिकीट तर मिळालेलं आहे. त्याच्यावरले काही लिहिलेलं काही कळत नाही आपल्याला. सो आपण तिकीट काढलेलं आहे. सो दिस इज द एंट्री. चलो, हा मॅप आहे. दिस इज द मॅप. ओके, एंट्री फ्रॉम हियर. इकडनं आता थोडंसं वरती चालून आल्यानंतर आहे ना, इकडे अशी सगळी भुयार अशी ओपन झाले. सगळं डोंगराच्या आतमध्ये होतं. आपण दिस इज एव्हरीथिंग इज इनसाइड. डोंगराच्या आतमध्ये आहे. ओह वाव, ऑसम ऑसम आहे, ऑसम. ओके, check this. Oh my god, fabulous. एवढे केव्स आहेत भुयारी सगळ्या. डोंगराच्या वरतून आहे ना मधनं, इकडनं पाणी येत आहे. इकडे छानपैकी आहे ना असे मार्बलचं कार्विंग आणि फुलं वगैरे करून ठेवलेली आहेत. मार्बल माउंटन्स. सगळं मार्बल आहे. हे सगळं मार्बल आहे.
आता आपण इकडनं खालती चाललोय आणि इथून अजून खालती आहे. केअरफुल हा, पाय घसरतील. स्वाती, डेंजरस पण आहे थोडंसं. ओ माय गॉड. काय माहिती काय लिहिली, माहिती पण नाही दिली ना. थोडंसं सांभाळून. ओके, पकडून. बापरे, म्हणजे हे छोट्या ठिकाणापासून आपण चाललोय. ओ माय गॉड. ओ हो. सगळ्यांना मारामारीत चालली इकडे. काहीतरी माहिती दिली पाहिजे ती. माझा हात पकडते, जाऊ नकोस. तर ॲक्च्युली ना हा खूपच जास्त स्टीफ हे आहे वर जाण्यासाठी रस्ता. ओके, सो क्वाईट रिस्की. कोणी पडलं तर काय खरं नाही. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. चलो, वर चलते हम लोग. इथे जे सिम्बल केलेले आहेत ते चायनीज कॅलेंडरचे जे तुमच्या बर्थ प्रमाणे तुमचं जे ॲनिमल असतं ते आहेत. हे माऊस, लायन, ड्रॅगन, हॉर्स, मंकी, डॉग, rooster, ram, snake, cat आणि bull. ते सिम्बल्स आहेत. एक लिफ्ट आहे अजून इकडनं वर चालली आहे. सो या लिफ्टमधनं वर जाऊन परत तिथनं काहीतरी वेगळीकडे जागा आहे. सो स्वाती आता विचारायला गेली की ह्याला परत वेगळं तिकीट आहे का, बिकॉज ते एंट्री पॉईंटला आहे ना तिकीटला टेअर करतायत. सो आमचं तिकीट एकदा ऑलरेडी टेअर केलेलं आहे. सो वी डिसाइडेड की एकदा स्वाती जाऊन परत त्या काउंटरला गेली आहे, ती विचारेल की हेच तिकीट व्हॅलिड आहे का, अगेन वन मोर तिकीट आपल्याला इथे घ्यायचं आहे. सो लेट्स सी. ओके, सो फायनली आपण एंट्रन्स तिकीट घेतोय आणि एलिव्हेटरचं पण तिकीट घेतोय. ऑप्शन 2 आहेत इकडे. एक आहे तिकीट 40,000चं आणि एलिव्हेटरचं आहे 15,000चं. तर 15,000 नसेल तुम्हाला द्यायचे तर स्टेप्सनी पण जाऊ शकतो आपण, पण स्टेप्स 100 स्टेप्सच्या आसपास आहेत. तो म्हटलं चल 15 काय फरक पडतो. सो आपण एलिव्हेटरनी आता वर चाललंय. वरती एक टेम्पल आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो चला, पण आता दोन्ही तिकीट घेतले. सो 55 डॉन पर पर्सन विथ लिफ्ट आणि एंट्रन्स. चलो लेट्स गो इन साईड. इथे आपण तिकीट दिले. थँक्यू. ओके, सो आपण लिफ्टमध्ये आलो आहे. आपल्यासाठी स्पेशल लिफ्ट. जोरात आहे एकदम वरना. चांगल्या साईडवर आहे लिफ्ट.
ओके, मस्त व्ह्यू आहे इकडनं. समुद्र, कुठलं तरी 5 स्टार हॉटेल दिसत आहे. अजून एक प्रॉपर्टी आणि इकडे परत सगळे मार्बलचे डोंगर वगैरे पण आहेत. 요즘 새로 생긴 전기 오토바이나 전기 자전거 있잖아요. 오토바이처럼 생겼어요. 그래서 외국인 오면은 ब्युटिफुल, मस्त स्टॅच्यूज आहेत. यांच्याकडे बघितल्यावरती असं वाटत नाही का की शंकर भगवान आहेत, भोलेनाथ, तसंच वाटत. त्यांचा तो ओव्हरऑल लुक जो आहे, बसण्याची पद्धत, ऑफकोर्स भोलेनाथचे पाय एक खालती असतात, पण तरी सुद्धा खूप ब्युटिफुली कार्व्ड आहे. म्हणजे काम खूप सुंदर केलं आहे यांनी. दिस इज अगेन बुद्धा चा मुद्रा आहे आणि मस्त. ही पण असं एकदम the caves आहेत. Let's go inside and see the caves. Oh my god, सगळीकडे वाकून जायचं आहे. Unbelievable. Oh, lovely. लारा क्रॉफ्ट मूवीज मध्ये, करेक्ट. ब्युटिफुल. चेकर्स खेळताना दोन मॉन्क्स नाही, काय म्हणतात त्यांना, ते काय म्हणतात. ही प्लेस खूपच सुंदर आहे यार. ते लारा क्रॉफ्ट मूवी जर कोणी बघितली असेल ना, त्याच्यामध्ये जी ॲडव्हेंचर करते ती आणि वेगवेगळे मिशन्स करते आणि एक लेवल टाईप्स असतात आणि ते लेवल्स थ्रू ती जाते. तर आय थिंक बऱ्याचशा शूटिंग अशा ठिकाणीच झाली असणार आहे. ब्युटी. वन मोर प्लेस जी खूप ब्युटिफुल आहे. हां, काय काय कॅप्चर करू ना, सिरियसली काही समजत नाही, कारण इतक्या गोष्टी आहेत ना इथे कॅप्चर करण्यासारखा आणि खूप सुंदर मेंटेन केलेलं आहे. सगळ्या गोष्टी खूपच आकर्षक आहेत आणि इथे काय बोलणार आपण, मला काही वर्ड्सच येत नाही. तिथे काय डेफिनेशन देऊ मी या स्क्रीनवरती, बिकॉज एव्हरीथिंग इज ब्युटिफुल. म्हणजे फक्त आम्ही काय म्हणतात त्याला ऑब्झर्व करतोय, बाकी काही करत नाही. आता एक माणूस पण होता, फॉरेनर, जटाधारी फॉरेनर होता आणि स्वातीने ऐकलं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप चालला होता आता केव्समध्ये, आणि ही वॉज अ फॉरेनर. जे काय असेल. खालती सांगितलं होतं बुद्धाचं स्टॅच्यू पण आहे, सो दिस इज द वन. हे पण खूप छान केलंय. लुक ॲट दिस. इथे सगळे ड्रॅगन्स वगैरे केलेले आहेत. लवली, ब्युटिफुल, सुंदर काम करतात यार ही लोक. ही पण कम्प्लीट कार्विंग केलेली. आपली इंडियन्स कसे जुने मंदिरांमध्ये काम असतं ना, त्याचं वैशिष्ट्य वेगळंच आहे. तसंच इथल्या लोकांचं सुद्धा हे वैशिष्ट्य आहे. यांचं आर्ट वेगळा फॉर्म आहे, पण हे पण मार्बलवरती काम केलेलं आणि खूप जुने टेम्पल्स आहेत हे. ब्युटिफुल.